एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। तर तुम्ही थंबनेल बघून समजलं असेल तुम्हाला कुठं जातोय काय नाही, तर कशासाठी जातोय ते तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळात। आता आरव रडतोय, मी जातोय तर चल बाय कर, बाय कर पप्पाला, बाय कर। हा जा, रडू नको, घे चल चल ना भाऊ, चल ना, चल नाही जा। जा पोचलोय मित्रांनो आमच्या इथला अंबनेर बस स्टँड। इथून बसने धुळ्याला जायचं आहे, तिथून सांगतो मी तुम्हाला पुढचा प्लॅन काय काय। नाशिक जायचं आहे पहिले अगोदर। मित्रांनो आपल्याला बस भेटलेली, ठीक है। AC में बैठ गया तुम्हारा भाई धुलिया तक, धुळ्याला उतरेल, तिथून अजून परत आपल्याला चेंज करायला लागेल नाशिक जायला, ठीक आहे। काम काय आहे काय नाही मी तर तुम्हाला सांगतो, कारण की ब्लॉग खूप मोठा होणार आहे। प्लीज स्किप नका करू, नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की 2 ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। हे पुढे सांगतो अजून कुठं जाणार आहे, याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करणार आहे। परत पुन्हा दुसरा नको अपलोड करायला असं मला वाटतं आहे, नाही का। चल मित्रांनो धुळे बायपासला पोचलो आहे, ठीक है। आता इधर से ना यार मज़ा आता है, हाथ दे के गाड़ी पकड़ो, समझ रहे हो ना बात को। 2 लोग मिलते बातचीत होता है। बस पण होती, पण बसने यार मागच्या वेळेस गेलो होतो मी, बाय खदड़म खदड़म धड़म, और 10 जगह रुकेगी, हाय दिमाग ख़राब हो जाता है। तो उससे अच्छा है कि यहाँ से हाथ दे के निकल। तर मित्रांनो फायनली आय एम रीच ॲट द नाशिक, ठीक आहे। ॲक्च्युली काय झालं माहिती का, मी झोपलो होतो यार मित्रांनो, तर म्हणून मला माझ्या लक्षातच नाही यार की ब्लॉग वगैरे शूट करायचे, एकदम विसरलोच मी, एवढा झोप येत होतो। तर आता मी फायनली इथं पोचलो आहे। काही वेळानंतर जे डॉक्युमेंट लागणार आहेत मला ते हॉस्पिटलमधून आपल्या ओळखीचे, तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, ते दादा येत आहे आता द्यायला, म्हणजे आता म्हणजे 1-1.5 तासानंतर, आता 7 वाजले, ठीक आहे। द्यायला येतील, त्याच्यानंतर मी बहिणीकडे जाणार आहे, नाही का। तर ऐसा था भाई अपना सफ़र अभी तक का। तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण बघू, आता वेट करायचा आहे यार मला इथं थांबतो मी, काहीतरी खातो, भूक लागली मला खूप। घरी गेल्यावर आपण जेवण करणार आहे, आता मला भूक लागली कारण की झोप यार, नाश्ताच भेटत नाही मला अजून पण, नाही का। चाललो आहे मी आता एका रोडला, बरं का, ते मोठं हॉस्पिटल आहे, पण मी बोललो हॉस्पिटलच्या आजूबाजूला असेल बोललो काहीतरी नाश्ता पाण्याची सोय, तिथं काही विषय नव्हता। आता पुढे जातो आणि तिथं गेल्यावरती तुम्हाला सांगतो, चालेल। चल तर मित्रांनो आपल्याला फायनली हॉटेल भेटली, बघा हॉटेल पंचमणी। तो जातो जरा, वेटर बोलता इधर, सिक्योरिटी बोलता है भाई इधर अलाउड नहीं बोले, तो बोला आगे जाके करेगा। तर इथं जाऊन बघतो काय काय नाही खायला, खातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो। तर मित्रांनो आता ऑटोने आलो मी, बहिणीकडे जातो आहे, 2 मिनटात पोचेल मी, बरं का। गुड मॉर्निंग गाईज, ट्रेनसाठी धावपळ चालू आहे यार मित्रांनो। देवलाली स्टेशनला आलो आहे, ठीक आहे। बघू आता आपल्याला ट्रेन भेटते की नाही। 1 नंबर है यार, साफ सुथरा है, अच्छा है, ये देखो, बघितलं का। तर चला इथून आता मला जायचं मुंबईला, सांगतो तुम्हाला का जातोय असं म्हणून। सकाळ सकाळी उठलो का धावपळ झाली खूप। चला मित्रांनो, अरे भाग दौड़ करके निकला यार, तेल भी नहीं लगा पाया, ठीक है। लेकिन नया हुआ, याद रखना। आता येईल मित्रांनो ट्रेनची वाट बघतोय मी कधीपासून, आणि इथून देवलालीवरून ट्रेन भेटेल
दादरचं तिकीट काढलंय, दादरनं उतरणार, तिथून कुठं जातोय ते पण सांगणार तुम्हाला. तुम्ही कंटिन्यू करा, ठीक आहे. ट्रेन भेटली मित्रांनो आपल्याला, खूप वेळ झाला बसून. चला तुम्हाला सांगतो, तर थोड्या वेळात पोहोचेल बरं का, थोड्या वेळात पोहोचेल. आणि तिथं गेल्यानंतर उतरल्यावर बोलतो तुमच्यासोबत. मित्रांनो उतरलोय दादरला. आता इथून सिद्धिविनायक मंदिरला जातोय. तुम्हाला पण दर्शन घ्या तिथं, बघा कसं आहे मंदिर. का जातो ते थोड्या वेळात तुम्हाला सांगतो, ठीक आहे. तर ऑलरेडी लेट झालो आहे ट्रेनने. जवळ पोचलो आहे मित्रांनो, हे बघा सुंदर असं मंदिर आहे. चला आतमध्ये जाऊ आपण आता. मित्रांनो एवढी गर्दी आणि आतमध्ये मोबाईल नॉट अलाउड, ओके. त्याच्यामुळे काही दर्शन देता आलं नाही मला तुमचं, ठीक आहे, बाप्पांना. तर मी घेतलं, ठीक आहे, दर्शन घेतलं. आणि त्यांच्या बाजूला त्यांची एक ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टमध्ये आलो आहे मी. का आलो आहे ते पण सांगतो तुम्हाला आता थोड्या वेळात. तुम्ही कंटिन्यू करा, ठीक आहे. कधी तुमच्या लाईफमध्ये कधी असा प्रसंग आला तर कसं यायचं आहे काय नाही ते तुम्हाला व्यवस्थित सांगतो, ठीक आहे. तिथं गेल्यावर आता मला पण माहिती नाही त्यांची प्रोसेस काय ते सांगतो. हे मंदिर आहे मित्रांनो, बाप्पाचं मंदिर आहे, ठीक आहे. असा व्ह्यू आहे बाहेरून. आरवचा फॉर्म आहे मित्रांनो, फंडसाठी आलो आहे मी, ठीक आहे. ट्रस्टमध्ये हॉस्पिटलवाल्यांनी पाठवलं आहे. तिथलं काम झालं आहे आपलं, हे बघा हा फॉर्म भेटतो, ठीक आहे. तर आता हॉस्पिटलला पैसे जातील आणि आपल्याला डायरेक्ट टेक्स्ट मेसेज येणार की त्यांना पैसे गेलेत म्हणून. आज सिम्पल प्रोसेस आहे. हॉस्पिटलचं लेटर आणि आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे जमा केलं होतं मी, बाळाचं. आणि रेशन कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला लागतोच, ठीक आहे. तर जर तुम्ही कधी आलेत फंडच्या रिक्वायरमेंटसाठी, ठीक आहे, डोनेशनसाठी, तर एवढे डॉक्युमेंट सोबत घेऊन या. मंदिराच्या बाजूला ते कोणालाही विचारलं ट्रस्ट कुठं आहे तर दाखवून देतील. आणि खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलं त्यांनी. आणि एवढ्या लवकर प्रोसेस झाली काय सांगू तुम्हाला, ठीक आहे. तो लोक काम नाही आते ना तर भगवान काम नाही आता आहे, ठीक आहे. तर त्या ट्रस्टमधून मोमेडियन लोकसुद्धा इथं येऊन ते पैसे घेत आहेत. तर भरपूर लोकांना ते डायरेक्ट हातात चेकसुद्धा देत आहे. फक्त हॉस्पिटलचं ओरिजिनल प्रूफ व्यवस्थित जेन्युअन असेल तर देऊन टाकतात ते 25-30 हजार रुपये इमिडिएटली चेक हॉस्पिटलचं नाव. तर असे होती आजची प्रोसेस, ठीक आहे. तर अजून पुढं कुठं जायचं आहे, मला जायचं आहे मार्केटला, आपलं बिझनेस रिलेटेड थोडे प्रोडक्ट घ्यायचे. चला बोलू आपण नंतर. म्हणतो ना मित्रांनो, लोक असंच नाही डोनेट करत एवढं मंदिरांना लाखो रुपये, ठीक आहे. त्यांना माहिती की त्यांचा पैसा कुठं जाणार आहे म्हणून दुवा भेटते, ठीक आहे. होतो तुम्हाला हे बघा, हे मंदिराचा इथं कॉर्नरला आलात ना सिग्नल आहे, हे मंदिर आहे, ठीक आहे. आणि बस मंदिराचा रोड क्रॉस करून या साईडला आलात तर इथं ती ट्रस्ट आहे, ठीक आहे, त्यांची. या झाडाच्या पाठीमागे तर मित्रांनो विषय असा आहे, जो जेन्युअन आहे ना यार, तर तिथं आपल्याला कोणाची ओळख दाखवायची गरज नसते. आणि नाही त्या ठिकाणी आम्ही मदतीसाठी गेलो, ओळख दाखवली तर त्या गोष्टी नाही झाल्या. आणि इथं आपल्याला न कोणाची ओळख दाखवता आपल्याला 6.5 लाखाची मदत होणार त्यांच्याकडून. तर ऐसा रहता है भाई. तर असो, आता इथून मी डायरेक्ट जाणार आहे दादरवरून परत ते मार्केटला जाणार आहे सेंटेक्स रोडला, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, भेटतो. फोनमध्ये चार्जिंग असायला पाहिजे फक्त, बस ही इच्छा आहे माझी, बस बाकी काय. कारण की आता उरले 30% चार्जिंग. बघू तिथं टाईम भेटला तर कोणातरीकडे लावेल, त्याच्यानंतर तुमच्याशी बोलेल. चलो बाय. मित्रांनो ट्रेन भेटली मला, ठीक आहे. फोनमध्ये आज चार्जिंग नव्हती म्हणून तुमच्यासोबत बोलणं झालं नाही माझं. आता जस्ट कनेक्ट केला होता फोन, त्याच्यामध्ये जरा चार्जिंग झाली. बोललं चला तुमच्यासोबत थोडंफार बोलून घेतो असं, नाही का. तर आता इथून ट्रेन पकडली मी, पोचतो की तुमच्यासोबत बोलतो. कारण की फोनमध्ये खूप कमी चार्जिंग आहे, नाही का. तर चला पोचेल मी 2-3 वाजेपर्यंत जळगावला पोचणार. आणि तिथून परत दुसरी ट्रेन घेऊन कमळनेरला पोचू. म्हणजे माझी अशी थिंकिंग आहे 7 वाजेपर्यंत आपल्याला पोचायचं आहे घरी, ठीक आहे. चला थक गया तुम्हारा भाई. असो, लाईफ ही चलता रहेगा, ठीक आहे. मित्रांनो जळगावचं रेल्वे स्टेशन, तिथं रात्री किती वाजेला उतरलात ना पोहायची सोय होती, नाश्ता पाणी सगळं भेटतं. तर मित्रांनो तुमचा भाऊ पोचला अंबनेरला फायनली. सकाळचे वाजलेत 5:30 यार. इतना थंडी है ना क्या बताओ भाई.
बहुत तगड़ा. इतने दिन थंडी नाही था और अभी थंडी. तर आपलं काम झालेलं आहे सगळं तिथलं मुंबईचं तुम्ही बघितलं असणार. तिथं ट्रस्टला जाऊन अप्लाय केल्यानंतर सगळं आहे प्रोसेस झालेली आहे. तुम्हाला सांगितलंच ते. बहुत भागदौड चल रहा है साला लाइफ में. तर आता इथून डायरेक्ट घरी जातोय. ऑटोवाला तो कुछ भी बोल रहा था भाई 150 रुपया. मैं बोला भाग, कॉलेज लाइफ में तो इतना चल के जाते थे डेली. आता हार्डली 5-10 मिनटात पोचेल मी. बरोबर आहे का नाही. तो 150 रुपया कोण देगा फिर, समज रहे हो ना. तर मागे बाबा चालताय. कुठे गेले काय माहिती बाबा. हां आहेत. हे दिसले का ते बघा पाठीमागे. ते बाबांना पण माझ्या इथं जायचं आहे. मी बोलत चलो मेरे साथ, लेके चलता हूँ आपको. बाबा लय हळू चालतो बाबा. तर चला मित्रांनो, भेटतो तुम्हाला आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. टेक केअर, बाय बाय.